नमस्कार, मी योगेश चौधरी. सहारा इंडिया स्कॅम. संघर्षातून उभं राहिलेलं कोट्यवधीचं साम्राज्य यशोशिखरावर पोहोचलेल्या सहाराच्या 24,000 कोटींच्या घोटाळ्याने सर्वसामान्यांना गंडवलं. छोटी शहरे आणि खेड्यांमधील सर्वसामान्य लोकांच्या छोट्या बचतीतून सुब्रतराव सहारा यांनी सहारा समूहाचे विशाल साम्राज्य उभारलेले. पण जसे जसे गुंतलेल्या पैशाचे प्रमाण वाढत गेले तसतसे प्रश्न, तपास आणि कायदेशीर लढाई वाढत गेल्या. ही कहाणी आहे भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक वादापैकी एक बनली, ज्यामध्ये लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले. छोट्या शहरांमधील दुकानदार, रस्त्यावर ठेले चालवणारे शेतकरी, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाच्या खिशातून 10 ते 20 रुपये एका एजंटाकडे जमा केले जायचे. कदाचितच कोणी कल्पना केली असेल या पैशातून एके दिवशी हजारो कोटींचे साम्राज्य निर्माण होईल. त्यावेळी ग्रामीण भागात पुरेशी मजबूत बँकिंग व्यवस्था नव्हती आणि सहारा यांनी याच विश्वासाचा फायदा आपल्या व्यवसाय मॉडेल म्हणून घेतला. हळूहळू ही व्यवस्था इतकी मोठी झाली की सहारा भारतातील सर्वात मोठ्या पॅराबँकिंग नेटवर्कपैकी एक बनली. कंपनीकडे 1.2 लाखाहून अधिक एजंट आणि कर्मचारी होते व संख्या 30 लाखांपेक्षा जास्त लोकांनी गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे. दोन 2000च्या दशकाच्या अखेरीस सहाराश्री म्हणून ओळखले जाणारे सुब्रतराव सहारा यांनी फायनान्शियल उत्पादनाद्वारे 24,000 कोटीहून अधिक रक्कम उभारली होती. सहारा कंपन्यांच्या SIRECL आणि SHICL द्वारे OFCD योजनांद्वारे सुब्रतराव सहारा यांनी हजारो कोटींचा निधी जो उभारला, त्यावेळी भारतातील सर्वाधिक मोठे अनियंत्रित निधी संकलन हे प्रकरण होते. सहारा यांनी केवळ रिअल इस्टेटमधूनच हजारो कोटी रुपये गुंतवलेले. महाराष्ट्रातील पुण्याजवळील अँबी व्हॅली सारख्या लक्झरी टाउनशिप प्रकल्पाची किंमत सुमारे 10,000 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज असून न्यूयॉर्कमधील प्लाझा हॉटेल आणि लंडनमधील ग्रोसवेनर हाऊस सारख्या जागतिक मालमत्तांमध्ये शेकडो कोटींची गुंतवणूक केली. 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सहाराला गुंतवणूकदारांचे पैसे 15% व्याजांसह सेबीकडे जमा करण्याचे आदेश दिले आणि म्हटले की सहाराला अंदाजे 24,000 कोटी मुद्दल आणि व्याज परत करायचे होते. यावर सहाराश्रींनी आधीच लाखो गुंतवणूकदारांना परत केल्याचा दावा केला, पण सेबीने गुंतवणूकदाराचा डेटा अपूर्ण आणि संशयास्पद असल्याचे सांगितले. हजारो पानांचे फॉर्म, बनावट पत्ते आणि खोट्या कागदपत्रांमुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले. तुरुंगवास त्यांना भोगावा लागला. त्यासाठी 2014 मध्ये सुब्रतराव न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांना अटक करून तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. या काळात सहाराच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या गेल्या आणि त्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. प्लाझा हॉटेल आणि इतर जागतिक मालमत्तांच्या विक्रीतूनही सेबीने मागितलेली रक्कम भरून निघाली नाही. त्यानंतर 2026 पर्यंत अंदाजे 25,000 कोटी रुपये अजूनही वाद व परतफेड प्रक्रियेत अडकले असून सरकारने CRCS सहारा रिफंड पोर्टलद्वारे लहान गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली. पण आतापर्यंत परत केलेले पैसे अडकलेल्या एकूण रकमेचा अगदी छोटासा भाग आहे. 10 रुपयाची छोटीशी बचत बनली 24,000 कोटींचे साम्राज्य. छोट्या बचतीपासून सहाराश्रींनी हजारो कोटींचे साम्राज्य उभारले आणि नंतर तीच लक्ष्मी वादाचं कारण ठरली. ही केवळ एका कंपनीची कहाणी नाही, तर भारताच्या आर्थिक व्यवस्था आणि नियमन आणि सामान्य गुंतवणूकदाराच्या विश्वासाची अंतिम परीक्षा आहे. जेव्हा 10 रुपयांची दररोजची गुंतवणूक 24,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचू शकते, तेव्हा एक चूक त्या पैशाला देशातील सर्वात मोठ्या कायदेशीर लढाईत रूपांतरित करू शकते.